त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली. दिल्लीमध्ये सुद्धा त्या संदर्भात अशा प्रकारचा मार्च 11 तारखेला निघण्याची शक्यता आहे. आम्ही त्यात सामील होऊ. राऊत साहेब, आणखी एक विषय होता की एका बाजूला इंडिया अलायन्सची मीटिंग होत असताना त्याच दिवशी NCP शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या काही विषयांवर पंतप्रधानांची भेट घेतात आणि त्यांनी त्याच वेळेला सोनिया गांधींचाही भेट घेतली, खरगे साहेबांचाही सत्कार केला. हँडलूम दिवस होता असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्या दिवशी काय ते हँडलूम डे होता. हँडलूम डे, हस्तकौशल्य, काय हस्तमाग, हातमाग, आता केला असेल. नाही, पण असं होतं अनेकदा की ज्यावेळेस सुप्रिया सुळे आणि पंतप्रधानांची भेट होते, पंतप्रधान आवर्जून शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी विचारपूस करतात. बघा, शरद पवारांची चौकशी केली असती आवर्जून तर जे शरद पवारांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या संकट काळामध्ये एवढी मदत केली, त्यांचा पक्ष काढून अजित पवारला दिला नसता. अब हिंदी में पूछे. देखिए, इंडिया आघाड़ी की बैठक में तो बहुत से दल शामिल हो गए जो मेंबर है इस आघाड़ी के, ब्लॉक के, इंडिया ब्लॉक के. तो शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी थे, आदित्य ठाकरे जी थे, मैं खुद था, सुरेंद्र था. राहुल जी ने प्रेजेंटेशन दिखाया वोट चोरी का, बहुत ही धक्कादायक रहा. बाद में एक स्नेह भोजन हुआ बहुत अच्छी तरीके से. राहुल गांधी ने जाकर सभी के टेबल पर आग्रह किया, सबसे मिलते रहे, बात करते रहे, प्रियंका जी, सोनिया जी, राहुल जी. उसके बाद एक मीटिंग हो गई, इंडोर मीटिंग हो गई. इंडोर मीटिंग में बहुत सी बातों पर चर्चा हुई, जिसमें वोट चोरी से लेकर उपराष्ट्रपति के चुनाव तक सभी विषय पर चर्चा हुई. राहुल गांधी ने कल जो प्रेस कॉन्फ्रेंस की, इलेक्शन कमीशन कह रहा है कि एफिडेविट पार्टीज क्यों नहीं दे रही हैं. देखिए, राहुल गांधी ने जो दिया है इन्फॉर्मेशन, चुनाव आयोग की चोरी, क्राइम, अपराध, डाका, लोकतंत्र की हत्या, ये सब एविडेंस चुनाव आयोग के वेबसाइट पर ही है. और राहुल गांधी ने ये कल प्रेजेंटेशन और पूरे दिखाकर चुनाव आयोग को चैलेंज किया है कि ये सब आपके वेबसाइट से हमने इन्फॉर्मेशन निकाली है, तो कौन सा एफिडेविट चाहिए. एफिडेविट तो लेना चाहिए मोदी और शाह जी से और बीजेपी से कि एफिडेविट दीजिए कि हमने चोरी नहीं की है वोटों की, ये एफिडेविट लीजिए. राहुल साहब, सरकार ये कहती है कि वो चुनाव आयोग उसका आंसर देगा, संसद उसका आंसर नहीं देगी. देखिए, चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. आज का चुनाव आयोग वो सेशन वाला चुनाव आयोग अब नहीं है. आज के चुनाव आयुक्त कौन है, किसके साथ काम करते थे पहले? सहकारिता मंत्रालय में अमित शाह के कितने करीब थे ये महाशय, सबको मालूम है. ऐसे व्यक्ति को चुनाव आयोग पर बिठाया है और जो मन चाहे बातें उनसे कर लेते हैं, तो हम उनके ऊपर विश्वास नहीं रखेंगे. मराठीत दोन प्रश्न आहेत. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की 15 दिवसात इंडिया आघाडी बाबतीत मोठी बातमी येईल, शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक आहेत. बघा, प्रकाश आंबेडकर अशा प्रकारची विधान आणि वक्तव्य नेहमी करत असतात. आणि त्यांना जर खरोखर या देशामध्ये प्रकाश आंबेडकरांना संविधानाची इतकी काळजी असेल तर आम्ही त्यांना नेहमी आव्हान करतो. ते मोठे नेते आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध खुलेआम उतरायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी सामुदायिक जे आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यात सामील व्हायला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचे जे प्रयत्न सुरू आहेत राजकारणामध्ये त्यांच्या दृष्टीने योग्य असतील, पण त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला मिळतो. शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. थँक्यू.